कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिक्युरिटी सिक्युरिटी, धरा तिला। काही बरळतीये ती, वेडी झालीये ती। जरा डॉक्टरना मदत करा, तिला इंजेक्शन देऊ द्या। धरा तिला। अधिपती अधिपती प्लीज त्यांना सांगा ना, मला काही नाही झालंय। तुम्हाला माहिती आहे ना मला वेळ नाही लागले, त्यांना सांगा ना प्लीज। काय काय बघा मी मला बोलायचंय, मला सांगायचंय काहीतरी, मला सांगू द्या, नंतर तुम्हाला हवा तो निर्णय घ्या प्लीज। सांगा ना त्यांना अधिपती प्लीज। थांबा थांबा जरा, तुम्ही थांबा, जावा माग। घाबरू नका। अधिपती थांब। थांबा आईसाहेब, जरा यासनी शांत होऊ दे। आईसाहेब आऊ चुकून बोललो मी। चुकून बोलला असलात तरी बरोबर बोल। भुवनेश्वरी मॅडमच आहे। चारुलता नाही, चारुलता नाही, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम। कवा धरणं वाट बघते, अजून पुन्हा आला, मीच करते। हॅलो हॅलो, गेले काय साहेब? हा होय क्या, मला लय जोरात अर्जंटपती बोलायचंय बजरंग सोबत, देता काय? हो म्या नातेवाईकच आहे त्याची, होय हो। हा हा थांबते की, द्या। बजा अरे बजा, इथं लय जोरात राडा झालाय। इट्स ओके अक्षरा, तुला भास होतायत, तू उगीच पॅरानॉइड होतेस। नाही नाही, मी पॅरानॉइड होते की नाही हे तुम्हाला कळेलच भुवनेश्वरी मॅडम। अगं मी भुवनेश्वरी नाही, मी चारुलता। चारुलता सूर्यवंशी, अधिपतीची जन्मदाती आई। आई, जन्मदाती आई? हो। बाबा तुम्हाला आठवतं, तुम्ही अधिपतींच्या जन्माची गोष्ट मला सांगितली होती, आठवते तुम्हाला? भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई नाही। खरी आई नाही म्हणजे? जिने त्याला जन्म दिला ती बाई भुवनेश्वरी नाही। हा अक्षरा, मला आठवतंय सगळं, पण त्याचं काय आता? जे तुम्ही मला सांगितलं होतं ते ह्यांना माहितीये का? विचारूया ह्यांना आता, विचारूया ना। म्हणजे अधिपतींच्या जन्मदात्या आई आहात ना तुम्ही? काही शंका आहे का तुला? नाही, मला शंका नाहीच आहे, मला खात्री आहे। मग झालं तर? नाही पण तरी सांगा ना, तुम्ही जन्माला घातलत ना अधिपतींना, मग तुम्हाला आठवत असेलच तुमची डिलिव्हरी नॉर्मल झाली होती का सिझेरियन झाली होती? सांगा, सगळ्यांना सांगा आता। सांगा ना, गप्प का आहात तुम्ही? जन्माला घातलं ना तुम्ही अधिपतींना, मग सांगा आता, तुमची डिलिव्हरी नॉर्मल झाली का सिझेरियन? सांगा सगळ्यांना। आई आहात ना तुम्ही त्यांच्या, एवढं तर माहित असेल तुम्हाला, सांगा। ऐका माझं जरा, चला तुम्ही। अधिपती थांबा, तुम्हाला शपथ आहे माझी, एक पाऊल पुढे यायचं नाहीये तुम्ही। सांगा, डिलिव्हरी हा कुठल्याही बाईचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात। कुठलीही स्त्री आपल्या बाळाचा जन्म कधीही विसरू शकत नाही। तुम्ही चारुलता मॅडम जर खरंच अधिपतींना जन्म दिला असेल तर सांगा त्यांचा जन्म कसा झाला? ऐकायचंय तुला? हो ऐकायचंय मला, आता ह्या क्षणी ऐकायचंय। सांगा, कसा झाला जन्म अधिपतींचा? हे बघ अक्षरा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला देईन, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची ही वेळ आहे असं मला वाटत नाही।
काय झालं? घाबरलात का तुम्ही? घाबरेन कशाला आणि कुणाला? तुमचं पितळ उघडं पडेल म्हणून घाबरलात तुम्ही, मान्य करा. अक्षरा, तुला काय जे समजायचंय ते समज, पण प्लीज प्लीज आता हे थांबव. नाही थांबणार आहे, हे नाही थांबणार. तुमचं सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी हे नाही थांबवणार. सांगा कसा झाला अधिपतींचा जन्म? ऐकायचंय तुला? ऐक मग. नॉर्मल नव्हता याचा जन्म. सोपं नव्हतं काही. खूप कॉम्प्लिकेशन्स होते. मी वाचेन की नाही याची शाश्वतही नव्हती. ऑपरेशन थिएटरला नेताना मी ह्यांना सांगितलं होतं, मी किंवा बाळ अशी वेळ आली तर बाळाला वाचवा. 36 तास लेबरमध्ये होते मी. खूप त्रास झाला, खूप वेदना झाल्या, पण त्यानंतर मी माझ्या अधिपतीचा चेहरा पाहिला आणि तो सगळा त्रास, त्या सगळ्या वेदना मी विसरून गेले. तो दिवस आणि आज माझं तेच आहे. अधिपती दिसला, बोलला की सगळं कसं नॉर्मल असल्यासारखं वाटतं मला. मिळाली का तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर? झालं का तुझं समाधान? का आहेत काही शंका कुशंका? अक्षरा, अक्षरा, मला ना तुझा राग येत नाही बाळा. मला तुझी दया येतेय. खरंच खूप दया येते. मानसिक संतुलन हल्लंय तुझं. तुझं डोकं हलकं झालंय. गोष्टी इमॅजिन करतेस तू, म्हणून तुला असं वाटतंय की मी चारुलता नाही, मी भुवनेश्वरी आहे. खोटं आहे ग, पण हे मीच चारुलता आहे. खोटं आहे हे, खोटं आहे, खोटं आहे हे. तुम्ही तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात, मला माहितीये. अगं, तुझ्या मनात मी भुवनेश्वरी आहे. पण ना या गोष्टीचा मला राग येत नाही, कारण हा एक आजार आहे आणि त्याच्यावरच तर आपण ट्रीटमेंट घेतोय ना. भास झालं भुवनेश्वरी मॅडम. अगं, मी भुवनेश्वरी नाहीये. तुम्ही भुवनेश्वरीच आहात. तुला भास होतोय. मुळीच नाही. आता बजरंग तुला दिसतो की नाही? हा, तुझ्या लग्नाच्या दिवशी त्याने तुला किडनॅप केलं, तुला त्रास दिला. साहजिकच त्याच्याबद्दल तुझ्या मनात भीती बसली. त्या बजरंगने तुला खूप टॉर्चर केलं असणार, पण अधिपतीने तुला सोडवून आणलं. त्यानंतर तुझं ठरलेलं लग्न मोडलं, मग अधिपतीने तुझ्याशी लग्न केलं. मला सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याच्याबद्दलची एक भीती तुझ्या मनात बसली की नाही? हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.